मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बौद्ध भिक्खूंना केलेलं चिवरदान म्हणजेच बुद्ध धर्मीयांच्या मते मिळवण्यासाठी केलेला इव्हेंट असल्याचा राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष भीमराव हत्तीअंबिरे यांची टीका। नुकतंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी झालेल्या वर्षावास निमित्त चिवरदान कार्यक्रम हा आगामी विधानसभा निवडणूक समोर ठेवून केलेला इव्हेंट असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष भीमराव हत्तीअंबिरे यांनी एडीएन सोबत बोलताना केली है। आज वर्षावास का कार्यक्रम वर्षा निवास पर ये पहली बार हो रहा है, ऐसा उन्होंने कहा मुझे। और यहाँ पर चिवरदान, धम्मदान और भोजनदान हो रहा है। इसका मुझे समाधान एक अलग, बाकी तो कार्यक्रम हम करते हैं, लेकिन एक अलग कार्यक्रम है, इसका समाधान है मुझे कि ये विश्व शांति का संदेश देने वाले भगवान महावीर, उनको मैं नमन करता हूँ। और भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जिन्होंने हमें संविधान दिया, उनको भी वंदन करता हूँ और उनकी वंदना भी हुई यहाँ पर। और मी मुख्यमंत्री पदाचा आदर राखून आपल्याला सांगतो की वर्षावास म्हणजे काय, जिथे पाऊस पाण्यामध्ये 3 महिन्यासाठी भिक्खू वर्षावासाला बसतात आणि त्या ठिकाणी भोजनदानाचा कार्यक्रम होतो। आपण इतिहास जर बघितला बुद्ध धर्माचा, तर वर्षावासाच्या भोजनदानाचा कार्यक्रम कधीही कोणत्या राजांनी राजवाड्यात केला नाही, तर भिक्खू जंगलात विहारात ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी सगळा राजाचा तामझाम लवाजमा घेऊन त्यांनी भोजनदान दिलेलं आहे। हे वर्षा निवासस्थानावर दिलेलं भोजनदान हा फक्त एक इव्हेंट आहे आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये बौद्ध मतदाराला आकर्षित करण्याचा हा प्रकार आहे। पण बौद्ध मतदार, आंबेडकरी जनता या मुख्यमंत्र्यांना चांगली ओळखून आहे। गेली 2.25 वर्षाचं मुख्यमंत्री पदाचंच काय, गेल्या त्यांच्या 30-40 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये त्यांनी कधीही भिक्खू संघाला भोजन दिलं नाही किंवा आंबेडकरी कार्यकर्त्याला मोठं करण्याचं काम केलेलं नाही। आत्ताचा जो प्रकार आहे तो फक्त विधानसभा निवडणुका डोळ्यासमोरून ठेवून केलेला प्रकार आहे आणि त्यांना बौद्ध धर्माचं ज्ञान असण्याचं काही कारण नाही। पण काही भोंदू बौद्ध भिक्खूला पकडून हे इव्हेंट केला आणि हे भोजनदान सुद्धा माझ्या माहितीप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी स्वतः केलं नसून एका मोठ्या मागासवर्गीय अधिकाऱ्याने त्याचा खर्च भरलेला आहे। त्याच्यामुळे हे सगळं आता महाराष्ट्रातल्या आंबेडकरी जनतेने ओळखलेलं आहे। मग संभाजीनगर येथे आंबेडकरी कार्यकर्त्याकडून सत्कार करून घेणं असो किंवा वर्षावर भिक्खू संघाला भोजन देण्याचा कार्यक्रम असो, हे सगळं मुख्यमंत्र्याचं ढोंग आहे हे आंबेडकरी जनतेने ओळखलेलं आहे। आणि येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला आंबेडकरी जनता घरी पाठवल्याशिवाय राहणार नाही असं माझं स्पष्ट मत आहे।